स्वातंत्र्याचा हक्क राईट टू फ्रीडम. कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. कलम 19 सबकलम 1 अन्वये सर्व नागरिकांना पुढील 6 स्वातंत्र्याचे हक्क प्रदान करण्यात आले आहेत. पहिलं, भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. दुसरं, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. तिसरं, संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. चौथं, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. पाचवं, भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याच्या व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. सहावं, कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. मूळ घटनेत 7 स्वातंत्र्याचे हक्क होते, मात्र 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1978 संपत्ती संपादन करणे, धारण करणे व विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क वगळण्यात आला. या 6 स्वातंत्र्याच्या हक्कांना केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्राप्त आहे, खाजगी व्यक्तींविरुद्ध नाही. तसेच हे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत, परकीयांनाही नाही. त्याचबरोबर केवळ कंपनीच्या भागधारकांना उपलब्ध आहेत, कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्तींना नाही. तसेच राज्यसंस्था या हक्कांच्या उपभोगावर पर्याप्त मर्यादा घालू शकते. या मर्यादा केवळ कलम 19 मध्ये सांगितलेल्या आधारावरच घातल्या जाऊ शकतात, इतर कोणत्याही आधारावर नाही. पहिलं, भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. अर्थ. या स्वातंत्र्याचा अर्थ असा होतो की सर्व नागरिकांना आपली मते, व्ह्यूज, ओपिनियन्स, बिलीफ अँड कन्व्हिक्शन्स शब्दाने, लिखाणातून, छापून, चित्राद्वारे किंवा इतर मार्गांनी व्यक्त करण्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. स्वतःची तसेच इतरांची मते प्रदर्शित करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क, व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य, प्रेसचे स्वातंत्र्य, राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंदच्या विरुद्ध हक्क, सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा अधिकार, टेलिफोनवरील संभाषणाच्या टॅपिंग विरुद्ध हक्क, निदर्शनाचा अधिकार, मात्र संपाचा अधिकार नव्हे, शांततेचे स्वातंत्र्य. मर्यादा. मात्र राज्यसंस्था नागरिकांच्या भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर पुढील आधारावर पर्याप्त मर्यादा घालू शकतात. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मक, देशाची सुरक्षा, परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्यहीन आणि गुन्ह्यास प्रोत्साहन. दुसरं, एकत्र जमवण्याचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ असेंब्ली. प्रत्येक नागरिकास शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क आहे. या हक्कात सार्वजनिक सभा घेणे, निदर्शने करणे आणि मोर्चा काढणे या हक्कांचाही समावेश आहे. हा हक्क केवळ सार्वजनिक जागेवरच बजावता येतो. हिंसकतेने, दंगेखोर पद्धतीने व अव्यवस्थितपणे एकत्र येणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, शस्त्रसहित एकत्र येणे इत्यादी बाबींचा या हक्कात समावेश नाही. तसेच संप करण्याचा हक्कसुद्धा यात समाविष्ट नाही. मर्यादा. राज्यसंस्था एकत्र जमण्याच्या या हक्कावर 2 आधारावर पर्याप्त मर्यादा घालू शकते. पहिलं, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता. दुसरं, सार्वजनिक सुव्यवस्था. त्यामध्ये ट्रॅफिकच्या नियंत्रणासाठी एकत्र जमवण्यावर मर्यादा घालता येतात. तसेच CRPCच्या सेक्शन 144 अंतर्गत व IPCच्या सेक्शन 141 अंतर्गत एकत्र जमण्याच्या हक्कावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. तिसरं, संघटनेचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ असोसिएशन. सर्व नागरिकांना संघटना किंवा संघ किंवा सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा हक्क आहे. त्यामध्ये राजकीय पक्ष, कंपनी, भागीदारी फर्म, सोसायटी, क्लब, ट्रेड युनियन इत्यादी स्थापन करण्याचाही समावेश आहे. अर्थात त्यामध्ये संघटना किंवा संघ स्थापन न करण्याचा किंवा त्यात भाग न घेण्याच्या नकारात्मक हक्काचाही समावेश आहे. मर्यादा. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था व नैतिकता या आधारावर राज्यसंस्था संघटनेच्या स्वातंत्र्यावर पर्याप्त मर्यादा घालू शकते. या मर्यादा वगळता नागरिकांना आपले कायदेशीर उद्देश सफल करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र संघटनेला मान्यता मिळविण्याचा हक्क यात अंतर्भूत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मते ट्रेड युनियनना संघटनेच्या स्वातंत्र्याच्या आधारावर वाटाघाटीचा किंवा संप करण्याचा किंवा लॉकआउट घोषित करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. सहकारी सोसायट्या स्थापन करण्याचा मूलभूत हक्क 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 अन्वये प्रदान करण्यात आला.
चौथं, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ मूव्हमेंट. प्रत्येक नागरिकास भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार प्राप्त करण्यात आला आहे. तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एकाच राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात मुक्तपणे संचार करू शकतो. भारत हे एक राष्ट्र असून राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेस प्रोत्साहन देणे हा त्यामागील उद्देश आहे. संचार स्वातंत्र्यामध्ये दोन बाजू अंतर्भूत आहेत: देशाच्या आत संचार व देशाच्या बाहेर संचार. कलम 19 अन्वये केवळ अंतर्गत संचाराच्या स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. देशाबाहेर संचाराचा हक्क कलम 21 जीवनाचा अधिकार मध्ये अंतर्भूत आहे. मर्यादा. मुक्त संचाराच्या स्वातंत्र्यावर दोन आधारावर पर्याप्त मर्यादा घालता येतात: सामान्य जनतेचे हित आणि एखाद्या अनुसूचित जमातीच्या हितसंबंधांचे संरक्षण. पहिली, आदिवासींची संस्कृती, त्यांचा व्यवसाय यांचे रक्षण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तींच्या प्रवेशावर मर्यादा घालता येतात. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या संचारावर सार्वजनिक आरोग्य व नैतिकतेच्या आधारावर बंधन आणता येऊ शकेल असा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एड्सग्रस्त व्यक्तींच्या संचारावर मर्यादा घालणे वैध असल्याचा निर्णय दिला आहे. पाचवं, वास्तव्याचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ रेसिडेन्स. प्रत्येक नागरिकास भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा हक्क आहे. या हक्कात दोन बाबी समाविष्ट आहेत: पहिली, कोणत्याही भागात तात्पुरते राहण्याचा हक्क व कोणत्याही भागात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा हक्क. संकुचितपणा नष्ट करून राष्ट्रीयत्वाची भावना प्रोत्साहित करण्यासाठी हा हक्क प्रदान करण्यात आला आहे. हे दोन्ही हक्क परस्पर पूरक आहेत. मर्यादा. या हक्कावर राज्यसंस्था दोन आधारावर पर्याप्त मर्यादा घालू शकते: सामान्य जनतेचे हित व अनुसूचित जमातींच्या हितांचे संरक्षण. आदिवासी भागांमध्ये बाह्य व्यक्तींना राहण्यापासून व स्थायिक होण्यापासून प्रतिबंधित करता येते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही विशिष्ट प्रदेश, देहविक्रय करणाऱ्या महिला, सराईत गुन्हेगार यासारख्या व्यक्तींसाठी प्रतिबंधित करता येतील. व्यवसायाचे स्वातंत्र्य. सर्व नागरिकांना कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. हा हक्क खूप व्यापक असून त्याचे उपजीविकेच्या सर्व साधनांचा समावेश करण्यात आला आहे. मर्यादा. मात्र राज्यसंस्था या हक्कांवर सामान्य जनतेच्या हितसंबंधांच्या जपणुकीच्या दृष्टीने काही पर्याप्त मर्यादा घालू शकते. तसेच राज्यसंस्थेला पुढील बाबी करण्याचा अधिकार आहे: पहिली, एखादा पेशा आचरण्यासाठी किंवा व्यवसाय व व्यापार करण्यासाठी व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रता निश्चित करू शकते. दुसरं, राज्यसंस्था स्वतः एखादा व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा किंवा सेवा प्रदान करू शकते आणि तसे करताना नागरिकांना त्यातून पूर्णतः किंवा अंशतः वगळू शकते. म्हणजेच राज्यसंस्था या व्यवसाय, व्यापाराबाबत स्वतःची पूर्ण किंवा अंशतः मक्तेदारी निर्माण करू शकते. व्यवसायाच्या स्वातंत्र्यामध्ये मात्र अनैतिक व्यवसाय, उदा. महिला व बालकांचा अपव्यापार किंवा घातक व्यवसाय, उदा. स्फोटक, घातक औषधे करण्याचा हक्क समाविष्ट नाही. राज्यसंस्था असे व्यवसाय पूर्णपणे प्रतिबंधित करू शकते किंवा परवान्याद्वारे नियमित करू शकते. कलम 20 अपराधांच्या दूरस्थितीबाबत संरक्षण. कलम 20 अन्वये सर्व व्यक्तींना, नागरिक, परकीय तसेच कंपन्या किंवा महामंडळ यासारख्या कायदेशीर व्यक्ती असंगत व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. या हक्काशी संबंधित 3 तरतुदी आहेत: एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नसणे, डबल जेपर्डी नसणे व स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. एक्स पोस्ट फॅक्टो करण्याचा अंमल नाही. कलम 20 सबकलम 1 नुसार कोणत्याही व्यक्तीने प्रचलित कायद्याचा भंग केला असल्यास तर त्याला दोषी ठरवले जाईल. तसेच प्रचलित कायद्याने सांगितलेल्या शिक्षेपेक्षा त्याला अधिक शिक्षा देता येणार नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे कृत्य त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार अपराध ठरत असेल तरच त्याला दोषी ठरवले जाईल. हे कृत्य भविष्यातील कायद्यानुसार अपराध ठरेल तरीही त्याला दोषी मानले जाणार नाही. ज्या कायद्याचा अंमल भूतकाळातील एखाद्या तारखेनुसार सुरू होतो व त्या कायद्याला एक्स पोस्ट फॅक्टो कायदा असे म्हणतात. अपवाद.
पहिलं, हा हक्क केवळ फौजदारी कायद्याबाबतच प्राप्त होतो. दिवाणी किंवा कर कायद्याबाबत प्राप्त होत नाही. म्हणजेच कलम 20 सबकलम 1 अंतर्गत केवळ फौजदारी एक्स पोस्ट फॅक्टो कायदा करण्याची मनाई आहे. मात्र दिवाणी किंवा कर कायद्याचा अंमलात मागील तारखेपासून केला जाऊ शकेल. दुसरं, तसेच या कलमान्वये फौजदारी एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याअंतर्गत व्यक्तीस शिक्षा करता येत नाही, मात्र त्यावर खटला चालवला जाऊ शकतो. तिसरं, तसेच कलम 20 सबकलम 1 चा हक्क प्रतिबंधक स्थानबद्धता करण्याच्या बाबतीत उपलब्ध नाही. दुसरं, डबल जेपर्डी नसेल. कलम 20 सबकलम 2 नुसार एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाऊ शकत नाही, त्याला शिक्षा दिली जाणार नाही. अपवाद मात्र डबल जेपर्डी पासून संरक्षण किंवा न्यायालयासमोर किंवा न्यायाधिकरणासमोर चालू असलेल्या कार्यवाहीबाबतच प्राप्त होते. असे संरक्षण डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकरणासमोर चालू असलेल्या कार्यवाहीच्या बाबतीत प्राप्त होणार नाही, कारण हे प्राधिकार न्यायिक स्वरूपाचे असतात. तिसरं, स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. कलम 20 सबकलम 3 अन्वये कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. हे संरक्षण मौखिक साक्ष तसेच कागदपत्रांवर आधारित साक्ष अशा दोन्ही बाबतीत लागू आहे. अपवाद मात्र या हक्कास पुढील अपवाद आहेत. पहिलं, गुन्ह्याशी संबंधित वस्तू सादर करण्याची सक्ती केली जाऊ शकते. दुसरं, अंगठ्याचा ठसा, नमुना सही, रक्ताचा नमुना देण्याची सक्ती केली जाऊ शकते. तिसरं, स्वतः व्यक्तीने सादर होण्याची सक्ती केली जाऊ शकते. तसेच हे संरक्षण केवळ फौजदारी कार्यवाहीला लागू आहे, दिवाणी कार्यवाहीला नाही. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कलम 21 नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. हा हक्क नागरिक तसेच परकीयांनाही उपलब्ध आहे. या कलमाशी संबंधित पुढील 2 महत्त्वाचे खटले आहेत. पहिलं, 1950च्या प्रसिद्ध ए. गोपालन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 चा संकुचित अर्थ लावला होता. न्यायालयाच्या मते, पहिलं, कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृतीच्या विरुद्ध उपलब्ध आहे, असंगत कायदेविषयक कृतीच्या विरुद्ध नाही. याचा अर्थ असा होतो की राज्यसंस्था कायद्याने एखादी कार्यपद्धती निश्चित करून एखाद्या व्यक्तीस जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करू शकते. कलम 21 मधील कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती हा उल्लेख अमेरिकन घटनेतील कायद्याची उचित प्रक्रिया या उल्लेखापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे निश्चित कार्यपद्धती प्रस्थापित करणारा कायदा असंयुक्तिक, अन्याय किंवा अयोग्य असल्याच्या आधारावर बाद ठरवता येणार नाही. दुसरं, तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजेच केवळ व्यक्तीच्या शरीराचे स्वातंत्र्य होय, असे न्यायालयाने मत मांडले. मनेका गांधी खटला 1978. सर्वोच्च न्यायालयाने मनेका गांधी खटल्यामध्ये गोपालन खटल्यातील आपला निर्णय बदलवून कलम 21 चा व्यापक अर्थ लावला. न्यायालयाने निर्णय दिला की कायद्याने प्रस्थापित केल्यास संयुक्तिक, न्याय व योग्य पद्धतीनेच व्यक्तीस तिच्या जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करता येऊ शकेल. म्हणजेच न्यायालयाने अमेरिकन घटनेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्त्व या कलमाला लागू केले. त्यामुळे कलम 21 अंतर्गत संरक्षण असंगत कार्यकारी कृतीबरोबरच असंगत संसदीय कृतीविरुद्धही प्राप्त झाले. तसेच न्यायालयाने मत मांडले की कलम 21 अंतर्गत जीवनाचा आधार मानवाच्या केवळ प्राणी म्हणून असलेल्या अस्तित्वापुरताच मर्यादित नसून त्यामध्ये मानवी प्रतिष्ठेसहित जीवनाच्या अधिकाराबरोबरच जीवनास अर्थपूर्ण, संपूर्ण व जगण्यालायक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश होतो. तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य या उल्लेखामध्ये मानवी जीवनाशी संबंधित विविध हक्कांचा समावेश होतो. सर्वोच्च न्यायालयाने पुढील विविध खटल्यांमध्ये मनेका खटल्यातील निर्णय ग्राह्य मानून कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कात पुढील हक्क सुद्धा समाविष्ट असल्याचे घोषित केले आहे. मानवी प्रतिष्ठेसहित जगण्याचा हक्क, प्रदूषणरहित पाणी व हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क, उपजीविकेचा हक्क, एकांताचा हक्क, निवाऱ्याचा हक्क, आरोग्याचा हक्क, मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क, एकांत कोठडीतील तुरुंगवासाविरोधी हक्क, खटला वेगाने चालण्याबाबत हक्क, बेड्या घालण्याविरुद्ध हक्क,
अमानवी वागणुकीविरुद्ध हक्क, लांबलेल्या फाशीच्या विरोधी हक्क, परदेशी प्रवासाचा हक्क, कोठडीतील छळाविरुद्ध हक्क, त्वरित वैद्यकीय मदतीचा हक्क, राज्यातून बाहेर घालून न देण्याचा हक्क, कैद्याला जीवनावश्यक गरजांची पूर्तता होण्याचा हक्क, स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण पद्धतीने वागवले जाण्याचा अधिकार, सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क, ऐकून घेतली जाण्याचा हक्क, माहितीचा हक्क इत्यादी. कलम 21A शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन. कलम 21A नुसार राज्यसंस्था 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. हे कलम 86व्या घटना दुरुस्तीने 2002 घटनेत समाविष्ट करण्यात आले. या कलमाने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आला आहे. अर्थात या घटना दुरुस्तीच्या आधी सुद्धा भाग 4 मधील कलम 45 मध्ये मुलांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षणाचे मार्गदर्शक तत्त्व समाविष्ट होते. मात्र मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नसतात. 86व्या घटना दुरुस्तीने कलम 45व्या विषयामध्येही बदल केला. त्या आधारे हे कलम 45 पुढीलप्रमाणे आहे. राज्य हे बालकांचे वय 6 वर्षांचे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील. 86व्या घटना दुरुस्तीने कलम 51A मध्येही एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल. कलम 22 अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. कलम 22 मध्ये अटक किंवा स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस काही मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहेत. स्थानबद्धता 2 प्रकारची असते: शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता व प्रतिबंधक स्थानबद्धता. शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता ही खटला चालविल्यानंतर व अपराध सिद्ध झाल्यानंतर केलेली स्थानबद्धता असते. याउलट खटला न भरता व न्यायालयाने शिक्षा सुनावलेली असतानाही केलेली स्थानबद्धता म्हणजे प्रतिबंधक स्थानबद्धता होय. त्याचा उद्देश व्यक्तीने पूर्वी केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा करणे हा नसून त्याला भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखणे हा असतो. त्यामुळे प्रतिबंधक स्थानबद्धता केवळ संशयावर केलेली आगाऊ सावधगिरी असते. कलम 22 मध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग साधारण कायद्याशी संबंधित आहे तर दुसरा भाग प्रतिबंधक स्थानबद्धतेशी संबंधित आहे. साधारण कायदा. कलम 22 सबकलम 1 व सबकलम 2 मध्ये अटक झालेल्या किंवा स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस पुढील हक्क देण्यात आले आहेत: अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळविण्याचा हक्क, त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क, अटकेनंतर 24 तासात प्रवासाचा काळ वगळता सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्याचा हक्क, अशा व्यक्तीला 24 तासाच्या कालावधीनंतर अधिक काळ दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय तुरुंगात स्थानबद्ध करता येणार नाही हा हक्क. वरील हक्क शत्रुदेशीय व्यक्तीस तसेच प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीस प्राप्त होत नाहीत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मते हे हक्क व्यक्तीस केवळ फौजदारी किंवा अर्ध फौजदारी किंवा सार्वजनिक हितास धोक्याच्या ठरणाऱ्या कृतींसाठीच प्राप्त होतात. हे हक्क न्यायालयाच्या आदेशाने केलेली अटक, दिवाणी अटक, आयकर न भरल्यास होणारी अटक इत्यादी प्रकारच्या अटकेसाठी प्राप्त होणार नाही. दुसरा आहे प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा. कलम 22च्या दुसऱ्या भागात प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीस काही संरक्षणात्मक हक्क प्रदान करण्यात आले आहेत. हे हक्क नागरिक तसेच परकीयांनाही उपलब्ध आहेत. हे हक्क पुढीलप्रमाणे: व्यक्तीची स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा अधिक काळ करता येणार नाही. सल्लागार मंडळाने ही स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा अधिक काळ चालू ठेवण्याचे पर्याप्त कारण दिल्यासच ती पुढे ढकलता येईल. सल्लागार मंडळात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आजी, माजी किंवा पात्र असतात. स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस त्याचे कारण दिले पाहिजे. मात्र सार्वजनिक हिताच्या विरुद्ध जाणारी तथ्ये खुली करण्याची गरज असणार नाही. स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीस प्रतिनिधित्वाची संधी दिली जाईल. याबरोबरच कलम 22ने संसदेला काही अधिकार दिले आहेत. कोणत्या परिस्थितीत व केसेसमध्ये सल्लागार मंडळाचा विचार न घेता व्यक्तीस 3 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी स्थानबद्ध करण्यात येईल हे ठरविण्याचा अधिकार संसदेस असेल. कोणत्याही केसेसच्या गटांसाठी स्थानबद्धतेचा महत्तम कालावधी ठरविण्याचा अधिकार. सल्लागार मंडळाने सल्ला देताना अनुसरण्याची पद्धत. 44व्या घटना दुरुस्तीने 1978 स्थानबद्धतेचा कालावधी सल्लागार मंडळाचा विचार न घेता 3 महिन्यावरून कमी करून तो 2 महिने इतका केला.
मात्र ही तरतूद अजूनही अंमलात आलेली नसल्याने स्थानबद्धतेचा महत्तम कालावधी पूर्वीप्रमाणेच 3 महिने इतका आहे. प्रतिबंधक स्थानबद्धता हा विषय संघसूची तसेच समवर्ती सूचीमध्ये आहे. संघसूचीतील विषयाबाबत संसद भारताचे संरक्षण, परकीय कामकाज किंवा सुरक्षा या बाबतीत असा कायदा करू शकते. समवर्ती सूचीतील विषयाबाबत संसद तसेच राज्य विधिमंडळ राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था राखणे, समाजास आवश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा राखणे इत्यादी बाबतीत कायदा करू शकतात. संसदेने केलेले प्रतिबंधक स्थानबद्धता कायदे पुढीलप्रमाणे आहेत. फर्स्ट, प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन ॲक्ट 1950 1969 मध्ये संपुष्टात आला. दुसरा आहे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट MISA 1971, तो 1978 मध्ये रद्द झाला. कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड प्रिव्हेन्शन ऑफ स्मगलिंग ॲक्टिव्हिटीज ॲक्ट COFE-POSA 1974. चौथा आहे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट NASA 1980. प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंग अँड मेंटेनन्स ऑफ सप्लायज ऑफ एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट PBMSECA 1980. टेरोरिस्ट अँड डिसरप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंटिव्ह ॲक्ट टाडा 1985 1995 मध्ये रद्द. प्रिव्हेंटिव्ह ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट PIT&DPSA 1988. प्रिव्हेन्शन ऑफ टेरोरिझम ॲक्ट POTA 2004 मध्ये रद्द. जगातील कोणत्याही देशाच्या घटनेत भारताप्रमाणे प्रतिबंधक स्थानबद्धता हा घटनेचा अविभाज्य भाग बनविण्यात आलेला नाही. ब्रिटनमध्ये तो केवळ पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर असा कायदा करण्यात आला होता. महायुद्धादरम्यान असा कायदा करण्यात आला होता. भारतात ब्रिटिश कालावधी दरम्यानही असे कायदे होते. उदाहरण बंगाल स्टेट प्रिझनर्स रेग्युलेशन 1818 व डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1939. शोषणाविरुद्ध हक्क. कलम 23 माणसांचा अव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड फोर्स लेबर. कलम 23 अन्वये माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. हा हक्क नागरिक तसेच गैरनागरिकांनाही उपलब्ध आहे. तसेच हा हक्क व्यक्तींना राज्यसंस्था तसेच खाजगी व्यक्तींविरुद्ध संरक्षण उपलब्ध करून देतो. अर्थ या कलमातील माणसांचा अपव्यापार हा शब्दप्रयोग पुढील बाबींचा समावेश होतो. पहिलं, पुरुष, महिला व बालकांची खरेदी विक्री वस्तू म्हणून करणे. महिला व बालकांचा अनैतिक व्यापार उदाहरण वेश्या व्यवसाय, देवदासी, गुलामगिरी या कृतींसाठी शिक्षा म्हणून सरकारने अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 हा कायदा संमत केला आहे. या कलमातील बिगार म्हणजे मोबदल्याविना अनिवार्य काम होय. भारतात निर्माण झालेली ती एक शोषणयुक्त पद्धती होती ज्यामध्ये जमीनदार आपल्या कास्तकारांना मोबदला न देता काही सेवा प्रदान करण्यासाठी भाग पाडत. बिगार व्यतिरिक्त कलम 23 अन्वये सक्तीच्या कामाची इतर स्वरूपे यापासूनही व्यक्तीचे संरक्षण करण्यात आले आहे. उदाहरण बंधक कामगार. सक्तीचे काम म्हणजे इच्छेविरुद्ध कामाची सक्ती होय. सक्ती हा शब्द केवळ शारीरिक किंवा कायदेशीर सक्ती नसून आर्थिक विपणनेतून उद्भवणाऱ्या सक्तीचाही त्यात समावेश आहे. या हक्काच्या अंमलबजावणीसाठी सरकारने पुढील कायदे केले आहेत. किमान मजुरी कायदा 1948, करार कामगार कायदा 1970, बंधक कामगार व्यवस्था रद्दबातल कायदा 1976, समान पगार कायदा 1976 इत्यादी. अपवाद एक्सेप्शन्स. कलम 23 या हक्कास एक अपवाद सांगितला आहे. राज्यसंस्था सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लादू शकते व असे करताना धर्म, वंश, जात व वर्ग या कारणावरून भेदभाव करणार नाही. उदाहरण अनिवार्य लष्करी सेवा किंवा समाजसेवा. कलम 24 कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई.
कलम 24 नुसार 14 वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरी ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामास त्यास लावले जाणार नाही. यावरून हा कायदा धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही. बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 हा त्याविषयीचा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. इतरही कायद्यांतर्गत बालकामगारांचे संरक्षण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. धर्मस्वातंत्र्याचा हक्क राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. कलम 25 विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. कलम 25 अन्वये सर्व व्यक्तींना सतत विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याचा आणि धर्ममुक्तीपणे प्रकट करण्याचा, आचरण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा हक्क सारख्याच प्रमाणात असेल. यावरून पुढील 4 प्रकारचे हक्क सर्व व्यक्तींना, नागरिक तसेच परकीय प्राप्त आहेत. फर्स्ट, सतत विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य. आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाशी असलेल्या आपल्या संबंधांना आकार देण्याचे व्यक्तीचे अंगभूत स्वातंत्र्य. सेकंड, प्रकटीकरणाचा हक्क. स्वतःचा धार्मिक विश्वास व श्रद्धा खुलेपणाने व मुक्तपणे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य. थर्ड, आचरणाचे स्वातंत्र्य. धार्मिक उपासना, विधी, संस्कार, सण इत्यादींच्या आचरणाचे तसेच श्रद्धा व आदर्शांचे प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य. प्रचाराचे स्वातंत्र्य. स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचा प्रचार व प्रसार करणे तसेच धर्माची तत्त्वे स्पष्ट करणे यांचे स्वातंत्र्य. मात्र यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे सक्तीने स्वधर्मास धर्मांतर करण्याचा हक्क समाविष्ट नाही. सक्तीच्या धर्मांतरामुळे विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याचा लोप होतो. अपवाद. वरील हक्क मात्र सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहूनच प्राप्त होतात. तसेच राज्यसंस्थेस पुढील अधिकार प्राप्त आहेत. धर्माचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय किंवा धर्माकेतर कार्याचे नियमन करण्याचा अधिकार. सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याचा किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुले करण्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार. स्पष्टीकरणे. कलम 25च्या शेवटी 2 स्पष्टीकरणे देण्यात आलेली आहेत. पहिलं, कृपाने धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणात समाविष्ट असल्याचे मानण्यात येईल. हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन, बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचाही उल्लेख समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल. कलम 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम 26 अन्वये प्रत्येक धार्मिक संप्रदायास किंवा त्यातील गटास पुढील हक्क असतील. धार्मिक व धर्मदायी उद्देशाकरता संस्थांची स्थापना करून त्यात स्वखर्चाने चालविण्याचा हक्क. धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था स्वतः पाहण्याचा हक्क. जंगम व स्थावर मालमत्ता स्वमालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा हक्क. कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क. मात्र हे हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य राखण्याचा अधीन राहूनच प्राप्त होईल. कलम 25 व कलम 26 यामधील फरक. कलम 25 व्यक्तींच्या धार्मिक हक्कांना संरक्षण प्रदान करते तर कलम 26 धार्मिक संप्रदायाच्या हक्कांना संरक्षण प्रदान करते. दुसऱ्या भाषेत कलम 26 धर्माचे सामुदायिक स्वातंत्र्य सुरक्षित करते. धार्मिक संप्रदायाचे निकष. सर्वोच्च न्यायालयाच्या मते धार्मिक संप्रदायाने 3 अटींची पूर्तता केली पाहिजे. पहिलं, तो एका व्यक्तीचा असा समुदाय हवा ज्यांची धार्मिक श्रद्धांची, तत्त्वांची अशी एक व्यवस्था हवी जी त्यांच्या मते त्यांच्या आध्यात्मिक सुव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. त्यांची एक सामायिक संघटना हवी. त्याला एका स्पष्ट भिन्नतेदर्शक नाव हवे. या निकषांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने रामकृष्ण मिशन व आनंद मार्ग यांना हिंदू धर्माअंतर्गत धार्मिक संप्रदाय म्हणून दर्जा दिला आहे. मात्र अरविंद सोसायटी हा धार्मिक संप्रदाय नसल्याचे घोषित केले. कलम 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. कलम 27 अन्वये कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी खर्च करावयाचे आहे. म्हणजेच राज्यसंस्था करातून प्राप्त सार्वजनिक पैसा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी किंवा प्रोत्साहनासाठी वापरणार नाही. मात्र हे पैसे सर्व धर्माच्या संवर्धनासाठी वापरता येईल. ही तरतूद केवळ कर आकारण्यासाठी प्रतिबंध करते, शुल्क आकारण्यास नाही. कारण शुल्काचा उद्देश धार्मिक संस्थांच्या गैर-धार्मिक प्रशासनाचे नियंत्रण करणे हा असतो.
त्या धर्माचे संवर्धन करणे हा नसतो. उदाहरण, यात्रेकरूंना काही सेवा किंवा सुरक्षा उपाय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारता येईल. कलम 28. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. कलम 28 अंतर्गत 3 तरतुदी आहेत. पहिली, पूर्णतः राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. राज्यसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था दर दान दिनी किंवा न्यास म्हणून स्थापन करण्यात आली असेल, जेथे धार्मिक शिक्षण आवश्यक आहे, तर तेथे धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकेल. शासनमान्य किंवा शासन अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या किंवा त्याच्या पालकाच्या संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाणार नाही. यावरून कलम 28 मधील हक्कांच्या बाबतीत 4 प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये फरक केला आहे. पहिली, पूर्णतः राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या संस्था. दुसरी, राज्यसंस्थेमार्फत प्रशासित मात्र दान निधी किंवा न्यास म्हणून स्थापन करण्यात आलेल्या संस्था. राज्यसंस्थेने मान्यता दिलेली संस्था. राज्यसंस्थेकडून सहाय्य प्राप्त करीत असलेल्या संस्था. यातील पहिल्या गटातील संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास पूर्ण प्रतिबंध आहे. दुसऱ्या गटातील संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास संमती आहे, तर तिसऱ्या व चौथ्या गटातील संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण ऐच्छिक आधारावर संमत आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण. कलम 29 सबकलम 1 नुसार भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असल्यास त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल. कलम 29 सबकलम 2 नुसार राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्यनिधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. यापैकी पहिली तरतूद नागरिकांच्या गटांच्या हक्कांचे संरक्षण करते व दुसरी तरतूद व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करते. कलम 29 मध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात आले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मते हे कलम केवळ अल्पसंख्याकांपुरतेच मर्यादित आहे असे नाही, कारण त्यामधील नागरिकांचे गट या शब्दप्रयोगात अल्पसंख्याकांबरोबरच बहुसंख्याक गटांचाही समावेश होतो. तसेच भाषा जतन करण्याच्या हक्कांमध्ये त्यासाठी चळवळ करण्याचा हक्काचाही समावेश होतो. कलम 30 अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. कलम 30 मध्ये पुढील 3 हक्क प्रदान करण्यात आले आहेत. पहिलं, कलम 30 सबकलम 1 अन्वये सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. दुसरं, कलम 30 सबकलम 1A अन्वये एखाद्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद असलेला कायदा करताना जी भरपाईची रक्कम ठरवली जाईल, त्यामुळे 30 सबकलम 1 मधील हक्क निर्बंधित किंवा रद्द होणार नाही याची खात्री राज्यसंस्था करेल. हे कलम 44व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. या घटनादुरुस्तीने संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करण्यात आला होता. तिसरं, शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्यसंस्था धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापनाखालील शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत भेदभाव करणार नाही. अशा रीतीने कलम 30 अंतर्गत संरक्षण केवळ अल्पसंख्याक गटांनाच धार्मिक व भाषिक उपलब्ध आहे. कलम 29 चे संरक्षण सर्व नागरिक गटांना उपलब्ध आहे. मात्र घटनेत कोठेही अल्पसंख्याक या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे 3 प्रकार आहेत. राज्यसंस्थेकडून मान्यता व सहाय्य या दोघांची मागणी करणाऱ्या संस्था. दुसरं, राज्यसंस्थेकडून मान्यतेची मागणी करणाऱ्या मात्र सहाय्याची मागणी न करणाऱ्या संस्था. थर्ड, राज्यसंस्थेकडून मान्यता तसेच सहाय्य या दोघांची मागणी न करणाऱ्या संस्था. यापैकी पहिल्या व दुसऱ्या गटातील संस्था अभ्यासक्रम, शैक्षणिक मानके, शिस्त, स्वच्छता, शिक्षकांची भरती इत्यादी बाबत राज्यसंस्थेच्या नियामक अधिकाराखाली येतात. तिसऱ्या गटातील संस्था त्यांच्या कामकाजाचे प्रशासन स्वमर्जीने करण्यास मुक्त करतात. मात्र त्यावर करार कायदा, कामगार कायदा, औद्योगिक कायदा, कर कायदा, आर्थिक नियमने इत्यादी साधारण कायदे लागू होतात.
घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. अर्थ: घटनेमध्ये केवळ मूलभूत हक्कांची घोषणा करणे निष्फळ व निरुपयोगी ठरेल, जर त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली नाही. मूलभूत हक्क अर्थपूर्ण बनवण्यासाठी ते न्यायप्रविष्ट असणे आवश्यक असते. म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाययोजना आवश्यक असते. घटनेच्या कलम 32 मध्ये अशी उपाययोजना करण्यात आली आहे. नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते त्यांना न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी घटनेतच उपाययोजना करण्यात आलेली असल्याने या हक्काला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हणतात. म्हणजेच उल्लंघन झालेले मूलभूत हक्क न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेण्याचा अधिकारच एक मूलभूत हक्क आहे. वरील कारणामुळेच मूलभूत हक्क हे वास्तव बनवले आहेत. मूलभूत हक्क बजावण्याचा मूलभूत हक्क प्रदान करणाऱ्या कलम 32 चे वर्णन डॉ. आंबेडकरांनी असे केले आहे. असे कलम ज्याविना ही घटना व्यर्थ ठरेल. हे कलम घटनेचा खरा आत्मा असून त्याचे खरे हृदय आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे घटनादुरुस्तीन्वये हे कलम काढून घेता येणे शक्य नाही किंवा त्यात घट घडवून आणणेही शक्य नाही.